नमस्कार मंडळी, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये होळी स्पेशल थंडाई सिरप आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची थंडाई कशी बनवायची हे बघणार आहोत। एकदा का तुम्ही थंडाई सिरप बनवलं की पाहिजे त्या वेळेला पाहिजे तेवढी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची थंडाई बनवू शकता। हे सिरप बनवायला अगदी सोपं आहे, शिवाय तुम्ही ते लॉंग टाइम साठी स्टोर करू शकता। त्यापासून अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये तुम्ही इन्स्टंट थंडाई बनवू शकता। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपण थंडाई सिरप साठी लागणारं वाटण तयार करूया। त्यासाठी इथे मी 10-12 काजू, 10-12 बदाम, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा खसखस, 5 ते 6 विलायची, 10 ते 12 काळी मिरी, 2 टेबलस्पून आपण इथे टरबूजाची बी घेतली आहे आणि 17-18 पिस्ते घेतले आहेत आणि 10 ते 12 गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। यामध्ये पाणी टाकून आपल्याला 5 ते 6 घंटे हे व्यवस्थित भिजवायचं आहे। जर तुम्ही हे सगळे जिन्नस एक रात्रभर भिजत ठेवले तरी चालेल। मी हे 5-5.5 घंटे भिजवणार आहे। 5 तासानंतर बघूया। इथे सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भिजले आहेत। ड्रायफ्रुट्स भिजल्यामुळे आपल्याला ड्रायफ्रूटच्या वरचे साल सहज काढता येतात। इथे मी बदामाचे साल काढून घेतले आहेत। हे भिजवलेले सर्व जिन्नस आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकत आहोत। ड्रायफ्रुट्स मध्ये पाणी टाकायचं नाही, फक्त आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकायचे। या पाण्यामध्ये तुम्हाला खसखस मिक्स झालेली दिसेल, ती इथे सहज टाकता येते। त्यासाठी एक युक्ती करायची, आपल्याकडे चहा गाळणी असते, चहा गाळणीमध्ये खसखस गाळून घ्यायची आणि नंतर यामध्ये टाकायची, ती सहज निघते। आता आपण हे बारीक करून घेऊया। यामध्ये पाणी न टाकताच मी हे वाटून घेत आहे। इथे पाणी न टाकताच आपण अर्धा मिनिट हे वाटून घेतलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा आपल्याला हे वाटायचं आहे। आधीच पाणी टाकलं असतं तर ते व्यवस्थित वाटलं गेलं नसतं। पुन्हा एकदा पाणी टाकून वाटल्यामुळे हे व्यवस्थित वाटलं गेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला हे वाटायचं आहे। हे परफेक्ट वाटलं गेलं आहे। आता आपण लगेच सिरप बनवायला घेऊया। सिरप बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकत आहे। पाणी व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर टाकायची आहे। इथे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखर टाकली तरी चालेल। ही साखर पाण्यामध्ये चांगली वितळली की आपल्याला यामध्ये लगेच थंडाईचा मसाला टाकायचा आहे। आपण जी पेस्ट वाटून घेतली होती ती यामध्ये टाकत आहोत। इथे गॅसची फ्लेम हाय करून हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं, जेणेकरून त्याच्या गाठी बनणार नाहीत आणि एकसारखं आपल्याला सिरप मिळेल। मिक्सर जार मध्ये राहिलेला मसाला सुद्धा त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून यामध्ये टाकला आहे। हे सिरप बनवण्यासाठी तुम्हाला एकंदरीत 6 ते 7 मिनिटं लागणार आहेत। आधी 3-4 मिनिटं गॅस हायच ठेवायचा आणि त्यावर हे सिरप व्यवस्थित उकळून द्यायचं। हे चांगलं उकळलं की यामध्ये या प्रकारे चमचा फिरवत राहायचा, जेणेकरून आपल्याला एकसारखं सिरप मिळेल। जर तुम्हाला सिरप न बनवता डायरेक्ट थंडाई बनवायची असेल तर थंडाई मसाला दुधामध्ये डायरेक्ट टाका, तो उकळू द्या आणि त्यामध्ये साखर टाका। नंतर ते थंड करा आणि त्यामध्ये बर्फ टाकून सर्व्ह करा। तशी तुम्ही थंडाई बनवू शकता। इथे हे सिरप सुद्धा तयार झालं आहे। हाताला या प्रकारे हे चिपकलं की समजायचं हे तयार झालं आहे। इथे फक्त हे आता अर्धा मिनिट लो फ्लेमवर ठेवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे मी गॅस बंद केला आहे आणि असंच थोडा वेळ हे थंड करायला ठेवणार आहे। तर इथे हे थंडाई सिरप तयार आहे। या सिरप मध्ये मी कुठल्याही प्रकारचा रंग टाकला नाही। जर तुम्हाला रंग टाकायचा असेल तर तुम्ही रंग टाकू शकता किंवा केसर ऍड केलं तरी चालेल। तुम्ही सिरप पाहू शकता, एकदम मस्त असं झालं आहे। अशा प्रकारचं सिरप बनवून तुम्ही 1-2 महिने फ्रीज मध्ये हे सहज स्टोर करून ठेवू शकता। आता हे सिरप पासून थंडाई कशी बनवायची हे पाहूया। इथे आपण 2 प्रकारची थंडाई बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण पारंपरिक थंडाई बघूया। इथे एका ग्लासमध्ये 3-4 आईस क्यूब टाकून त्यामध्ये 4 ते 5 चमचे मी थंडाई सिरप टाकत आहे। आता तुम्ही थंडाई सिरपचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही किती प्रमाणात थंडाई बनवणार आहात त्यानुसार सिरप टाका। आता यामध्ये मी थंड दूध टाकलं आहे। हे फुल क्रीम दूध आहे। इथे हे दूध व्यवस्थित तापून थंड केलेलं आहे, तेच दूध आपल्याला वापरायचं आहे। कच्चं दूध इथे वापरायचं नाही। हे अर्धा ते 1 मिनिट आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं। व्यवस्थित मिक्स झाल्यावर यावर गार्निशिंग साठी टाकूया रोज पेटल्स आणि ड्रायफ्रुट्स। इथे मी काजू आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरले तरी चालेल। तर इथे आपली पारंपरिक अशी थंडाई तयार आहे। ही थंडाई पहिला अतिशय अप्रतिम लागते। आता थंडाईचा दुसरा प्रकार बघूया, ती म्हणजे चॉकलेट थंडाई। ही थंडाई तुम्ही स्पेशली लहान मुलांसाठी बनवू शकता। ग्लासमध्ये मी इथे बर्फ टाकला आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी थंडाई मसाला टाकला आहे। 1 चमचा कोको पावडर टाकत आहे आणि थोडंसं चॉकलेट सिरप टाकत आहे। चॉकलेट सिरप ऐवजी तुम्ही इथे डायरेक्ट चॉकलेट टाकलं तरी चालेल। आता यामध्ये डायरेक्ट दूध टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे।
पण जर तुम्ही ग्लासला चॉकलेटने गार्निश करणार असाल आणि पाहुण्यांना तो ग्लास सर्व करणार असाल तर ग्लासमध्ये डायरेक्ट मिक्स करण्याऐवजी तुम्ही इतर भांड्यामध्ये मिक्स करून नंतर ग्लासमध्ये ओता, म्हणजे गार्निशिंग सुद्धा खराब होणार नाही। तसे करूनही पाहूया। मी मिक्सर जारमध्ये हे सर्व जिन्नस टाकून मिक्सरला 2दा-3दा फिरून घेऊन ग्लासला या प्रकारची गार्निशिंग करून त्यामध्ये हे टाकत आहे। ही चॉकलेट थंडाई या ग्लासमध्ये किती सुंदर दिसत आहे आणि गार्निशिंग सुद्धा बिघडली नाही। आणि विशेष म्हणजे मिक्सरला तुम्ही जर फिरवलं तर त्याला एक फेस सुद्धा छान येतो। तर तुम्ही सुद्धा या प्रकारे थंडाई सिरप बनवून येत्या होळीला मँगो थंडाई, स्ट्रॉबेरी थंडाई, पान थंडाई अशा विविध प्रकारच्या थंडाईची रेसिपी बनवू शकता। तर तुम्ही सुद्धा ही थंडाई बनवा आणि थंडाई कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।